तर आज आपण पाहणार आहोत द्विपदी बैजिक राशींची बेरीज. द्विपदी बैजिक राशींची बेरीज. तर पहा, आज आपलं गणित आहे 19x वर्ग y वर्ग वजा 9xy 7x वर्ग y वर्ग अधिक 5xy. तर याची बेरीज कशी करायची? फक्त ती पाहायलाच गणित खूप अवघड आहे, पण हे तेवढं अवघड गणित नाही, फार सोपं आहे. आपण सुरुवातीला मांडणी करून घ्यायची. 19x वर्ग y वर्ग वजा 9xy. इथे काहीही नाही, चिन्ह म्हणजे कोणतं चिन्ह आहे? अधिकचं चिन्ह असते, म्हणून अधिक 7x वर्ग y वर्ग अधिक 5xy. एवढी मी अगोदर मांडणी करून घेते. त्यानंतर आपल्याला सजातीय पद म्हणजे स्वरूप पदे आपल्याला शोधायचे आहेत. स्वरूप पदेचा व्हिडिओ आधी आपण काढलेला आहे, आधी मी तुम्हाला शिकवलेला आहे. तर स्वरूप पदे तुम्हाला माहिती आहे. स्वरूप पदे एकत्र लिहायची. स्वरूप पदे म्हणजे ज्यांचे घातांक सेम आहेत, 2 घातांक असलेले, चल सारखे असलेले ते स्वरूप पदे असतात. तर मी त्यांना एकत्र सुरुवातीला लिहिते. 19x वर्ग y वर्ग या पदाच्या जवळ मी हे पद लिहिणार आहे. 7x वर्ग y वर्ग. त्यानंतर आता हे पण लिहिलं आपण आणि हे पण लिहिलं. कोणतं राहिलं मग? जे राहिलेले पद आहेत ते लिहायचे. 9xy हे पण झालं. मग आता कोणतं राहिलं? हे राहिलं 5xy. मग आता आपल्याला पाहायचं हे 2 जे पद आहेत ही फक्त 2 कडे लक्ष द्यायचं, या 2 पदांकडे. हे एक पद आहे आणि हे एक पद आहे. साधे एक पदीची बेरीज आहे नाही, ही अगदी आपण करून घ्यायची. एक पदीची बेरीज करताना आपण काय करतो? फक्त सहगुणक लक्षात ठेवतो. हे 19 आणि हे 7 अंकांची बेरीज अगोदर करायची आणि चल सेम. 19 अधिक 7 ची बेरीज किती होणार? 26. 9 7 16 6 हात 1 1 आणि 1 2. मग आपण यांचं काय लिहिणार उत्तर? 26x चा वर्ग y चा वर्ग. मग हे आपले एक पद, ही पण एक पदीच आहे आपली. ऋण 9xy आणि धन 5xy. मग ऋण 9 आणि धन 5 या दोघांची सहगुणकाची बेरीज करा. जेव्हा एक चिन्ह वजाबाकीचे असते तेव्हा नेहमी वजाबाकीच करायची. ही याच्यातली छोटीशी ट्रिक आहे. वजाबाकीच करायची आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. मग वजाबाकी करा. 9तून 5 गेली किती राहतात? 4. आता मोठी संख्या कोणती आहे 2 पैकी? 9. 9ला चिन्ह ऋण असल्यामुळे आपण उत्तराला चिन्ह ऋण देणार, म्हणून यांचं उत्तर आपण ऋण 4xy अशा प्रकारे आपण उत्तर काढलेलं आहे. 26x वर्ग y वर्ग वजा 4xy. तुम्हाला समजलं मग? हो मॅडम. द्विपदी बैजिक राशीची बेरीज कशी करायची ते अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करत राहायचा.